मी ॲडव्होकेट महेश खंडगे, श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था उदगीर निवडणूक 2024 करता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिलं। या अनुषंगाने इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रामध्ये जाहीर प्रकटन देऊन त्याबाबत हे जी काही निवडणुकीचा प्रोग्राम आहे तो जाहीर करण्यात आला। त्या अनुषंगाने सर्व कायदेशीर प्रक्रियांचं अवलंबन करून आज रोजी या निवडणूक श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था उदगीर याचा दिनांक 26/9/2024 रोजी निकाल जाहीर केला व त्याप्रमाणे नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आलेली आहे। कार्यकारी मंडळ पदाधिकारी अध्यक्ष ॲडव्होकेट सुपोषपाणी आर्य साहेब, उपाध्यक्ष श्री गिरीश सुभाषराव मुंडकर, सचिव विक्रम निळकंठराव संकाये आणि सहसचिव सौ अंजुमणी सुपोषपाणी आर्य यांची कार्यकारी मंडळ पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत व हे निवडून आलेले आहेत असे मी जाहीर। आज 2024 सालच्या श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेची निवडणुका पार पडल्या आणि त्यांचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे। सद्य परिस्थितीमध्ये सदरील ही जी निवड होती ही निवडणूक निर्विरोध झालेली आहे। त्यामुळं मतदानाची प्रक्रिया रद्द करून निर्विरोध जे पदाधिकारी आहेत 4 पदाधिकारी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याचबरोबर विश्वस्तांची देखील निवड झालेली आहे। पूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेने आणि घटनात्मक जे पूर्ण मार्ग सांगितलेला आहे आणि कायद्याच्या तरतुदीला पूर्णतः अनुसरून सर्व सदस्यांना त्या अनुषंगाने कळवून आणि ज्या सदस्यांना कळविण्यात येत नाही किंवा पोस्टाद्वारे ती म्हणजे माहिती होत नाही अशांसाठी मग देशभर फिरणारा इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रामध्ये या संदर्भामध्ये जवळपास 1 महिना आधी जाहिरात देऊन त्या अनुषंगाने ही प्रक्रिया पूर्णतः इथं पार पडलेली आहे। श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचा पदाधिकारी ही जी खुर्ची आहे किंवा हे जे पद आहे हे सोपं नाही आहे। ह्या पदावर मुकुट जरी असला तरी या खुर्चीला खूप काटे असतात आणि ती जी जबाबदारी आहे ते जे उद्देश या संस्थेमध्ये लिहिलेले आहेत ते खूप मोठे आहेत आणि ते उद्देशांची पूर्तता करणे आणि उद्याचा उत्तम नागरिक घडवणे हे महत् कार्य करण्याची पुनश्च जबाबदारी आम्हा जे संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आलेली आहे। मी उदगीरवासियांना आणि इथले सर्व पालकांना आणि त्यासोबत माझे छोटे छोटे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना या निमित्तानं आश्वस्त करू इच्छितो की आपण श्यामलाल संस्थेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल तर आपण काहीही चूक करणार नाही। आपल्याला या संस्थेकडून भरभरून आपल्याला मिळत राहील आणि उद्याचे उत्तम नागरिक आणि उत्तम मनुष्य बनवण्याचे कार्य ही संस्था इथून पुढे देखील सातत्याने करीत राहील आणि आपण सर्व उदगीरवासी, उदगीरचे पत्रकार, उदगीरचे सर्व नागरिक हे सर्व या विचारांच्या सोबत असतील ही मी अपेक्षा इथे व्यक्त करतो। माझे 2 शब्द संपवतो।